अजून एक सिंपल क्वेश्चन. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन वरती आहे रूट एक्स सेपरेट आहे +1. ठीक आहे. आणि डिनॉमिनेटर काय बघा एक्स प्लस रूट एक्स आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जर का समजा फॉर एक्झाम्पल 2 घेतला तर मी या 2 ला असं लिहू शकतो काय, √2 इंटू √2. किंवा 3 घेतला, चला 3 ला कसं लिहू शकतो, √3 इंटू √3. तसंच मी कुठलाही एक्स घेतला तर मी काय लिहू शकतो, √x इंटू √x. समजते. आता याचा यूज करणार आणि मी इथं काहीतरी अपडेट करणार. का बघा समजेल तुम्हाला, कारण मी थोडंसं सम बघितल्यानंतर मला काहीतरी आयडिया आल्या. ठीक आहे. वरती √x आहे, खाली √x आहे, मध्ये प्लस आहे, इथं मध्ये प्लस आहे, इथं 1 आहे. मला इथं काहीतरी 1 आला तर मी डायरेक्ट कॅन्सल करू शकतो, पण 1 आणण्यासाठी मला एक्सला फोडायला पाहिजे, आणि एक्सला फोडण्यासाठी माझ्याकडे हे टेक्निक आहे. ठीक आहे. काय करतो बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन वरती लिहितो मी √x +1. ठीक आहे. आणि अपॉन हे अंडरलाईन केलेलं एक्स मी कसं लिहितो, √x इंटू √x. चालतंय. आणि पुढं कोण आहे, प्लस √x dx. अजून इंटिग्रेशन नाही काढलं. ठीक आहे. आता बघा ह्यातनं कॉमन कोण निघणार, या सगळ्यांच्यातनं ते √x निघतंय. ठीक आहे. आणि प्लस असल्यामुळे आपण ऑर्डर कशी पण लिहू शकतो, ते असंच लिहितो मी. चला √x +1 अपॉन, ठीक आहे, यातलं एक √x बाहेर काढा, √x गेला. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा, साधा ब्रॅकेट काढतो, चला नो प्रॉब्लेम. बघा इथं काय राहिलं, इंटू आहे, इथलं एक √x गेलं, एक √x आत राहिलं, प्लस इथला पूर्ण √x गेला, काहीच नाही म्हणजे 1 असते. ठीक आहे. dx. आता इथे इंटू असल्यामुळे हेला हे गेलं. बघा आता तुम्हाला काय माहित पाहिजे, इथं बघा सिंपल वे ना डेरिव्हेटिव्ह √x चा डेरिव्हेटिव्ह काय असतंय, √x चा डेरिव्हेटिव्ह म्हणतोय डी लिहितो बघा. डेरिव्हेटिव्ह काय असते, 1/2 √x. याचा अर्थ 1/2 √x काय असणार आहे, इंटिग्रेशन असणार आहे. पण ह्यातला कुठला पार्ट आपल्याकडे अवेलेबल आहे, यातला आपल्याकडे हा पार्ट अवेलेबल आहे. दिसतोय का बघा तुम्हाला, दिसतोय का इथं, हा बघा 1/2 हा. ठीक आहे. तर मला काय करायला पाहिजे, तर ह्या ठिकाणी मला थोडंसं इथं ऍडजस्टमेंट करायला पाहिजे. जसं की मला ह्या 2 ची गरज आहे, 2 ची गरज आहे. मी काय करतो, इथं मी 2 न इथं थोडंसं व्यवस्थित लिहितो बघा. हे इंटिग्रेशन जरा लांब काढतो मी. ठीक आहे. समजून घ्या फक्त. ठीक आहे. काय करावं बघा, इथं मी इंटिग्रेशन काढलं आणि इथं मी फक्त इथं खाली अपॉनला 2 गेलं, आणि ह्या 2 चा इम्पॅक्ट असं डायरेक्ट करू शकत नाही. त्याला बॅलन्स करण्यासाठी मला वरती पण 2 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. वरती करण्यापेक्षा मी बाहेरच करतो. बघा 2/1 इथं 1/2 तेच ना. ठीक. आता बघा हे आतलं हे 2 आणि हे 1/2 √x आहे, 1/2 √x. आता बघा 1/2 √x चा डेरिव्हेटिव्ह √x लिहू शकतो मी डायरेक्ट. ठीक आहे. म्हणजे बघा बाहेर काय आहे, बाहेर तर एक्स्ट्रा घेतलेलं 2 आले, आणि या सगळ्याचं बाकी सगळ्याचं मिळून काय झालं, इंटिग्रेशन सगळ्याचं मिळून √x झालंय. समजते, √x. आणि सगळं झालं तर काय राहिले का बघा, +c. हे आपलं फायनल आन्सर.